हॅलो. अरे काय भूकंप आला का रे? फोन कट करतोय कळत नाही का? झोपलोय. ठेव फोन. अरे ऐक ना दीप्या. अरे दीप भाई काय करतोयस काय तू? अरे कधीपासून तुला फोन करतोय. त्या मंग्याने फोन केला, नील्याने फोन केला, तू फोनच नाही उचलत यार. अरे भाई आज काय माहितीये का तुला? काय अरे भाई मस्त वर्ल्ड फेमस डे आज, माहितीये का? सेलिब्रेशन डे आज. म्हणजे? अरे काय म्हणजे भाई आज गटारी आहे ना, आणि ह्या वर्षीचे बेशी तुझ्या नावाने फुटले. सगळी जबाबदारी आता तुझ्यावर आहे, समजलं ना? कसली जबाबदारी यार, काय बोलतोय? कधी ठरलं? अरे बस काय भाई, हे बघा चढल्यावर असं विसरायचं नसतं. हा आपल्याला सगळं आठवतं भाई. हा तू मागच्या वर्षी बोलला होता ना की भाई पीपी पुढच्या वर्षीची गटारी माझ्याकडून असेल, दीप गायकवाड करून बोलला होता, लक्षात आहे ना भाई? बस काय असं असं काय करतो भाई? भाई वादा किया तो निभाना पडेगा भाई. हा अरे उठ ना भाई, लवकर 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 उठ. तुला माहिती आहे ना मार्केटमध्ये जायचंय, चिकन आणायचंय, मटन आणायचंय, कोल्ड्रिंक्स आणायचेत, मसाले आणायचेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं पेय दारू 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 ती आणायला विसरू नको, समजलं? आज आपल्यासारख्या निष्पाप माणसांचा दिवस आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत कुणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, आणि आपण निवांत पिऊ शकतो असा दिवस आहे, समजला? आई शपथ, आज आहे गटारी? भाई घेतली घेतली, सगळी जबाबदारी घेतली मी. आत्ता कसली जबाबदारी घेतोय हा? मला बघायलाच हवं. तुमची जी काही लिस्ट आहे ना ती फोनवर टाका. हा मी येताना घेऊन येतो. भाई 0 मिनिटात लिस्ट टाकतो, समजलं ना? लगेच लिस्ट टाकतो. हा आणि मी 0.10 मिनिटात टच होतो बघ. जेम रोडच्या नाक्यावरच्या दुकानापाशी भेटा. आई आज तर जीवाची गटारी करून टाकू. अजून काय लागणार असेल तर आत्ताच सांग. नंतर गडबड नको. 10 वेळा येऊन जाऊन नको. ओके? हा भाई तू फक्त ये, आज फुल राडा घालू, एकदम धिंगाणा करू, समजलं काय? आलोच भाई. आजचा दिवस मित्रांसोबतची गटारी आहे ना, स्पेशलच असते. आणि यावेळी जबाबदारी आपली. मस्त तयार होऊन जाऊया, नंतर काय टांगा पलटी आणि घोडे पराळ. माय डिअर दीप, करा हा करा. तुम्ही तुमच्या गटारीची तयारी करा, मी माझी तयारी करते तुम्हाला गटारीपर्यंत पोहोचवण्याची. काय म्हणावं या दीपला तेच कळत नाही. चांगलं म्हटलं तर वेड्यासारखा वागतो, आणि वेडा मूर्ख म्हणावं तर खूपच चांगला वागतो. पण एक आहे, तो कसाही वागत असला तरी मनाने चांगलाच आहे. माझी रिक्षा हरवली हे कळल्यापासून त्याने किती धडपड केली आहे. CCTV फुटेज मिळवलं, लोकांना विचारलं, स्वतःहून शोध घेतोय. कॅफेमध्ये मला इन्सेंटिव्ह मिळावा म्हणून मित्रांना घेऊन यायचा, वर बिल आणि स्वतःच भरायचा. खरंच खूप केलंय त्याने माझ्यासाठी. त्या प्रभुदादाने मुद्दाम माझ्यावर पैशांचं संकट आणलं अचानक, पण दीपने माझ्यासाठी रात्रीतून पैसे उभे केले आणि मला न सांगता देऊनही आला. त्याची ती मदत मी काही झालं तरी विसरू शकत नाही. माणूस वेडा आहे, पण मनाने तितकाच चांगला आहे. आई ऐक ना गो, आई ऐक ना, हाच गटारी आहे ना, आज तर मस्त झणझणीत मटण झालं पाहिजे. आणि यार किती दिवस झालेत मटण, भाकरी, जिरा राईस, रस्सा खाऊन. ते काही नाही, आजचा मेन्यू हाच डन. काय ताई? सकाळ सकाळी मेनू ठरवून मोकळी झालीस? अगं आई, चांगल्या कामासाठी वेळ कशाला? काय होती ताई? अरे देव, तुझ्या नादात कपडे आणायची विसरले धुवायला. कपडे सोड आई, आपण तेच खाणार होतो आज. मी तुला सांगतो माझं, तू आज आपण आज गटारी आहे म्हणजे हा क्वार्टर खंबेच्या खंबे रिचवणार. नाही ज्योती, हे तू त्याला करू देऊ नकोस. अगं कळत न कळत, काही न सांगता त्याने तुझी मदत केली आहे नेहमी. आता तू त्याला मदत करायला हवीस, पण दारू पिण्यासाठी नाही,
तर दारू पिऊ नये म्हणून मदत करायला पाहिजे. क्वार्टर, आज तुझी गाठ माझ्याशी आहे आणि खंबा काय, एक थेंब जरी पिऊ दिलं ना तर नावाची ज्योती नाही मी. बघूया आज तू जिंकतोस कमी. आई मी येते ग. हे सगळं आवरून झालंय माझं. आता जेवणाची तयारी, मग जेवण झालं की रूम आवरायची. स्वाराला कसं सगळं टापटीप लागतं, त्यामुळे सगळं स्वच्छ ठेवायची ही जबाबदारी तुझी. अरे देवा, ती सोनाऱ्याकडे जायचं राहिलंच. कशी काय विसरली मी, इतकी धांदरट आहे. ती कडी पण तोडून टाकली. आत्याला नाही, आत्याला सांगितलं तर आत्या चिडतील माझ्यावर. काय करू मला काहीच कळत नाहीये. प्रीती, बाबा बाबा काही हवंय का तुम्हाला? काही मला काही आणू का नकोय, पटकन? मला काही नकोय, पण मी ऐकलं सगळं, अभिनय पण बघितला. अभिनय नाही. आता तुझं एकपात्री सुरू होतं ना, छान होतं. ते बाबा, ते एकटी असले ना की बडबडायची सवय आहे मला, म्हणून. खूप गोड सवय आहे. अशी माणसं ना इनोसेंट असतात. पण नेमकं कळलं नाही, कसलं टेन्शन आहे तुला? अगं खरंच मला नीट कळलं नाही, कुठल्या सोनाराकडनं काय आणायचंय? JM रोडवरती मस्कर ज्वेलर्स आहेत ना, हा माहिती आहे मला. तिथे मी नेकलेस दिला होता, कडी तुटली आहे म्हणून. तो आणायचा होता. बा ठीक आहे, मी घेऊन येतो, डोंट वरी. अहो बाबा, तुम्ही कशाला? तुम्ही आता कामासाठी बाहेर जात असाल ना कुठेतरी? हो, मी दुकानावरच जातोय, पण मी घेऊन येतोय येताना. मग सेम रूट आहे, म्हणजे तिथूनच जाणार आहात का? नाही, सेम रूट नाहीये आणि तरी मी आणतोय. ठीक आहे, मी आणलेलं चालणार आहे ना तुला? नाही नाही बाबा, असं काही नाहीये, पण तुम्हाला कसं सांगू ना घेऊन या म्हणून. तू कुठे सांगतेस? मीच तुला म्हणतो मी घेऊन येतो म्हणून. चालणार आहे ना मी आणलेलं? हो, मला काय प्रॉब्लेम असेल. आणा. हा मग ठीक. बाबा, JM रोड, मस्कर ज्वेलर्स. बापरे, हे कसं लक्षात ठेवायचं? आणतो आणतो, काळजी करू नकोस. हो. मिशन सक्सेसफुल. तू कुठे सांगितलंस? मीच म्हणतोय ना आणतो म्हणून. म्हणालाच नाहीस. मी तुला म्हणायला भाग पाडलाय पुरुषोत्तम गायकवाड.